नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून SSC EDचे पेपर पाहत आहोत. हे जे पेपर आहेत, या पेपरची जी PDF आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड केलेली आहे. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आज आपण SSC GDचा 13 जानेवारी 2023 रोजी शिफ्ट 2 मध्ये झालेला पेपर पाहणार आहोत. तसेच जी आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये 40+ व्हिडिओ आतापर्यंत अपलोड केलेले आहेत. येणाऱ्या 20 तारखेच्या एक्झामसाठी तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल अशी आशा करूया. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, डॅश डॅशचा कर्कीडाका वाऊबली हा पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी एक हिंदू विधी आहे. तर तो केरळचा विधी आहे. कोणता विधी आहे? कर्कीडाका वाऊबली. आणि कशासाठी आहे? तर पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी हा एक हिंदू विधी आहे. त्यानंतर भोपाळ तलाव कोणत्या शतकात बांधला गेला, जो त्याच्या काळातील सर्वात मोठ्या कृत्रिम तलावापैकी एक आहे? तर जो भोपाळ तलाव आहे, तो भोपाळ तलाव 11व्या शतकामध्ये बांधला गेला आहे, जो त्याच्या काळातील सर्वात मोठ्या कृत्रिम तलावापैकी एक आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेतील न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून आली आहे? तर भारतीय राज्यघटनेतील जी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याची तरतूद आहे ती युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. यानंतर ईडन गार्डन क्रिकेट मैदान खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर ईडन गार्डन क्रिकेट मैदान जे आहे ते आहे कोलकाता या शहरामध्ये. यानंतर देशाच्या दरडोई उत्पन्नाची गणना करताना देशाचे राष्ट्रीय उत्पन्न त्याच्या डॅश डॅशने भागून काढले जाते, तर ते लोकसंख्येने भागून काढले जाते. फेब्रुवारी 2022 मध्ये CBSEचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर फेब्रुवारी 2022 मध्ये विनीत जोशी यांची CBSEचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये: संघराज्यवादाचे केंद्रीकृत स्वरूप, ज्यामध्ये केंद्राकडे राज्यापेक्षा अधिक अधिकार आहेत, हे कोणत्या मॉडेलवर आधारित आहेत? तर ते आहेत कॅनेडियन मॉडेलवर आधारित. सोडियम खालीलपैकी कशामध्ये ठेवला जातो? तर जो सोडियम आहे तो केरोसिनमध्ये ठेवला जातो. यानंतर खालीलपैकी कोणते न्यूक्लियममध्ये नाही? तर न्यूक्लियममध्ये नसणारे आहे रिक्तिका, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड, केंद्रक आणि जीन्स हे न्यूक्लियसमध्ये असतात. यानंतर खालीलपैकी कोणाला 2019चा बाल सरस्वती पुरस्कार मिळालेला आहे? तर 2019चा बाल सरस्वती पुरस्कार मिळालेला आहे अलाम वल्ली यांना. पुरुष व्हॉलीबॉल संघासाठी जमिनीपासून नेटपर्यंतची मानक उंची किती आहे? तर ती आहे 2.43 मीटर. यानंतर पुढील प्रश्न आहे, हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅशमध्ये झाली? तर जी हरित क्रांती आहे त्या हरित क्रांतीची सुरुवात मेक्सिकोमध्ये झालेली आहे. सोनल मानसिंग यांना खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्यासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर ते करण्यात आले आहे ओडिसी या नृत्यासाठी. नोव्हेंबर 2022 पर्यंत खालीलपैकी दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर नोव्हेंबर 2022 पर्यंत दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत ते आहेत अरविंद केजरीवाल. औद्योगिक धोरण ठराव 1956 मध्ये उद्योगांना डॅश डॅश श्रेणीमध्ये वर्गीकृत केले आहे? तर 3 श्रेणीमध्ये वर्गीकृत केलेले आहे औद्योगिक धोरण ठराव 1956 मध्ये. खालीलपैकी शुंग घराण्याचा पहिला शासक कोण होता? तर शुंग घराण्याचा पहिला शासक होता पुष्यमित्र शुंग. अटल पेन्शन योजना, ज्याला APY, ही भारतीय नागरिकांसाठी एक पेन्शन योजना आहे जी डॅश डॅश क्षेत्रात उपलब्ध कामगारांवर लक्ष केंद्रित करते. तर ती आहे असंघटित संघटना आहे जी क्षेत्रात उपलब्ध कामगारांवर लक्ष केंद्रित करते.
यानंतर कोणती योजना बिगर प्रमुख बंदरे आणि प्रमुख बंदरांना जोडणी प्रदान करण्यासहित किनारपट्टी सीमा भागात सोबतच कोणत्या राज्याचे रस्ते विकासासाठी प्रस्तावित केले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सागरमाला प्रकल्प. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुषांचा साक्षरता दर किती आहे? तर तो आहे 82.14%. इंग्रजांनी खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतीयांना शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली नाही म्हटलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे शस्त्र कायदा 1878. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत. खाली दाखवल्याप्रमाणे कागद दुमडला आणि कापला, कागदाची घडी उघडल्यावर ते कसे दिसेल असं म्हटलेलं आहे? तर तो दिसणार आहे ऑप्शन नंबर 1 प्रमाणे. यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे? संख्या मालिकेमध्ये 9, 17, नंतर प्रश्नार्थक चिन्ह आहे 57, 89 आणि 129. जर या संख्या मालिकेचा विचार घेतला, सुरुवातीला फरक घ्यायचा, कारण 90% जे प्रश्न असतात ते फरकाने सुटत असतात. तर 9 आणि 17चा विचार केला तर 9 मध्ये 8 प्लस केलेले आहेत, 17 आलं. या ठिकाणी जर विचार केला तर 129 आणि 90 मध्ये प्लस 40 केलेले आहेत. 57 आणि 89 मध्ये 32 प्लस केलेले आहेत, म्हणजे हे 8च्या पटीतील संख्या दिसत आहेत. या ठिकाणी आपण जर 16 प्लस केले, 17 प्लस 16, तर हे येणार आहे 33. म्हणजे 17 प्लस 16 8च्या पटीतील या संख्या आहेत. 8, 8 दुणे 16. इथं फरक येणार आहे 24चा, त्यानंतर 32 आणि त्यानंतर 40. म्हणजेच प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3, 33. यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षरसमूह येईल आणि मालिका पूर्ण करेल असं म्हटलेलं आहे? तर जे प्रश्न असणार आहेत, तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहेत, मॅथचे आणि रिझनिंगचे. तर हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कला आहे, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. यानंतर खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी असं म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी आपण मायनस आणि प्लस ऑप्शन नंबर 4 मधील चिन्हांची अदलाबदल करणार आहोत. 128 मायनसच्या ठिकाणी प्लस घ्या 8, या ठिकाणी प्लस आहे म्हणजे या ठिकाणी मायनस येईल 96. भागाकारामध्ये 16, गुणाकारामध्ये काय 20 दिलेला आहे. आता 128 प्लस 8 हे येणार आहेत 136, वजा 16ने 96ला भाग द्या, भाग जाईल या ठिकाणी 6चा. गुणाकारामध्ये 20 आहे, 20 आणि 6चा जर गुणाकार केला तर किती येणार आहेत 120. 136 मधून 120 गेले तर शिल्लक किती राहणार आहेत 16. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 10 मित्र जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलेले आहेत आणि 2 समांतर रांगामध्ये एकमेकांसमोर बसले आहेत. 10 मित्र आहेत आणि ते जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलेले आहेत आणि 2 समांतर रांगामध्ये बसलेले आहेत. KL, M, N आणि O चे तोंड उत्तरेकडे असून ते पहिल्या रांगेत बसतात. जे KL, M, N, O आहेत हे 5 जण पहिल्या रांगेमध्ये बसतात. यांचं तोंड आहे उत्तरेकडे. ही पहिली रांग, या ठिकाणी दुसरी रांग. तर दुसऱ्या रांगेमध्ये कोण कोण आहेत? F, G, H, I, J यांचं तोंड कुणीकडे आहे? दक्षिणेकडे आहे. 1, 2, 3, 4 आणि हे 5. N चे तोंड जे शेजारी असलेल्या व्यक्तीकडे आहे. आता N चे तोंड जे शेजारी असलेल्या व्यक्तीकडे आहे, म्हणजेच या ठिकाणी N आणि J कुठं बसतो माहिती आहे का? नाही. थोड्या काळासाठी हे वाक्य स्किप करूया. 2 व्यक्ती J आणि H मध्ये बसतात. I रांगेच्या अगदी मध्यभागी बसतो. I जो आहे तो रांगेच्या अगदी मध्यभागी बसतो, म्हणजे I या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर G कोणत्याही कोपऱ्यावर बसत नाही. G या ठिकाणी बसणार नाही आणि G या ठिकाणी बसणार नाही, म्हणजे G साठी या 2 जागा शिल्लक आहेत. त्यानंतर
जीचा चेहरा यम किंवा केच्या दिशेने नाही. आता या ठिकाणी जर जी बसला या दोन ठिकाणी, तर या ठिकाणी यम किंवा के येऊ शकणार नाहीत, कारण त्याचा चेहरा यम आणि के कडे नाही. के यमच्या डावीकडे बसतो, परंतु लगेच त्याच्या शेजारी नाही. के जो आहे तो यमच्या डावीकडे बसतो, पण लगेच त्याच्या शेजारी बसत नाही. म्हणजे के इथे बसला, यम या ठिकाणी बसला, यमची ही डावी बाजू, पण लगेच शेजारी बसत नाही. म्हणजे यांच्या मध्यभागी कोणतरी बसतं. त्यानंतर परंतु लगेच त्याच्या शेजारी नाही. जे कोपऱ्यावर बसलेल्या व्यक्तीच्या अगदी शेजारी आहे. जे जो आहे तो कोपऱ्यावर बसलेल्या व्यक्तीच्या अगदी शेजारी आहे. यन कोणत्याही कोपऱ्यात बसत नाही. यल हा यनच्या डावीकडे दुसरा बसला आहे. जो यल आहे तो यनच्या डावीकडे दुसरा बसला आहे. म्हणजे यन या ठिकाणी येऊ शकतो, कारण यन हा कोणत्याही कोपऱ्यावर बसलेला नाही. मग शिल्लक राहिला ओ. आपण या ठिकाणी पहिल्या रांगेत बसून घेऊया. के, यल, यम, यन आणि ओ. त्यानंतर आय आणि जी मध्ये किती व्यक्ती बसल्या आहेत म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी आय आहे, 2 व्यक्ती जी आणि एच मध्ये बसतात. आय रांगेच्या अगदी मध्यभागी बसतो, जी कोणत्याही कोपऱ्यावर बसत नाही आणि जीचा चेहरा यम किंवा केच्या दिशेने नाही. आता यम किंवा केच्या दिशेने नाही म्हणजे जी या ठिकाणी येणार नाही आणि जी या ठिकाणी पण येणार नाही. यानंतर के यमच्या डावीकडे बसतो, परंतु लगेच त्याच्या शेजारी नाही. जे कोपऱ्यावर बसलेल्या अगदी व्यक्तीच्या शेजारी आहे. जे जो आहे तो कोपऱ्यावर बसलेल्या व्यक्तीच्या अगदी शेजारी आहे. समजा आपण जे ला या ठिकाणी घेतलं, त्यानंतर जी कुठे येणार, जी या ठिकाणी येणार. जे आणि एच मध्ये 2 व्यक्ती, जे या ठिकाणी आहे म्हणजे एच कुठे येणार, या ठिकाणी, कारण जे आणि एच मध्ये 2 व्यक्ती बसतात. आता शिल्लक कोण राहिला, एफ. एफ कुठे येणार, या ठिकाणी. प्रश्न काय विचारलेला आहे की आय, जे आणि जी मध्ये किती व्यक्ती बसलेले आहेत, तर जे आणि जी मध्ये 1 व्यक्ती बसलेली आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर विस्तारचा संबंध पसरण्याशी आहे, तर आकुंचनचा संबंध डॅश डॅशशी आहे. तर आकुंचनचा संबंध असणार आहे संकोचनशी. दुसऱ्या शब्दाचा पहिल्या शब्दाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित पर्याय निवडा. बॅटचा संबंध क्रिकेटशी आहे, तर रॅकेटचा संबंध कशाशी आहे असं म्हटलेलं आहे. तर रॅकेटचा संबंध आहे टेनिसशी. विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये फॉर्म हा शब्द संख्यात्मक रीतीने 25 असा लिहिला जातो. सूट हा शब्द संख्यात्मकदृष्ट्या 96 असा आहे. तर त्याच सांकेतिक भाषेत रिंग हा शब्द संख्यात्मकदृष्ट्या कोडित कसा केला जाईल, तर रिंग हा शब्द आहे RING. यांचे जर आपण क्रमांक घेतले तर आरचा 18 येणार आहे, आयचा 9, यांचा 14 आणि जीचा 7. आता यांची बेरीज केली तर ती बेरीज येणार आहे 48. फक्त त्या आलेल्या बेरजेचं उलट करायचं आहे 84. ऑप्शनमध्ये 48 पण आहे, 84 पण आहे. फक्त उलट करायचं आहे आलेल्या उत्तराचं, म्हणजे 84 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. संख्या मालिका दिलेली आहे, तर ही संख्या मालिका सोडवत असताना सुरुवातीला आहे 4, त्यानंतर 9, त्यानंतर 17, 35, प्रश्नार्थक चिन्ह आणि 139. तर 4 आणि 9चा विचार केला तर 4 गुणाकारामध्ये 2 अधिक 1 केलेला आहे. त्यानंतर 9 आणि 17मध्ये 9 गुणाकारामध्ये 2 वजा 1, परत 17 गुणाकारामध्ये 2 अधिक 1, म्हणजे या ठिकाणी काय येणार, 35ची दुप्पट आणि त्यामधून वजा 1. 35ची दुप्पट केल्यानंतर येणार 70, 70 वजा 1 काय येणार 69. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर 3 विधानामागे 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 आहेत. दिलेले विधाने खरी आहेत असे गृहीत धरून जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसत असले तरीही
दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहेत असे ठरवा म्हटलेलं आहे. सर्व पाणी शाई आहे, सर्व गोंद शाई आहेत आणि सर्व शाई पेन आहेत. या ठिकाणी सर्व पाणी आणि सर्व गोंद हे शाई आहेत म्हटलेलं आहे. म्हणजे शाईचा जो वर्तुळ आहे तो आपण मोठा घेऊया आणि या मोठ्या वर्तुळामध्ये एक येईल पाणी आणि दुसरा येणार आहे शाई. सर्व पाणी शाई आहेत आणि सर्व गोंद शाई आहेत. या ठिकाणी पाणी येणार, या ठिकाणी गोंद येणार आणि हा जो मोठा वर्तुळ आहे तो येणार शाई आणि सर्व शाई पेन आहेत असं म्हटलेलं आहे. सर्व शाई काय आहेत? पेन आहेत. अशा पद्धतीची ही डायग्राम तयार होणार आहे. आता यावरील निष्कर्ष पाहूया. सर्व गोंद पेन आहेत, गोंद या ठिकाणी आहेत आणि पेन या ठिकाणी आहेत. सर्व गोंद पेन आहेत म्हणजेच निष्कर्ष 1 जो आहे तो बरोबर आहे. त्यानंतर सर्व पेन पाणी आहेत, सर्व पेन पाणी या ठिकाणी आहे. काही पेन पाणी आहेत, पण या ठिकाणी म्हणलेलं आहे की सर्व पेन पाणी आहेत म्हणजे निष्कर्ष 2 हा चुकीचा आहे. काही पेन गोंद आहेत, काही पेन इथं आहेत आणि गोंद या ठिकाणी आहेत, तर काही पेन गोंद आहेत हे बरोबर आहे. म्हणजेच निष्कर्ष 1 आणि 3 अनुसरण करतात. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्यायामध्ये दिलेल्या गणिती चिन्हांचे कोणते संयोग खालील समीकरणात स्टार चिन्हाच्या जागी अनुक्रमाने ठेवले जातील आणि ते समीकरण कसे संतुलित करेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण घेणार आहोत ऑप्शन नंबर 2 मधील 64 बरोबर 140. त्यानंतर आहे भागाकारामध्ये 2 अधिक 4 आणि वजा 10. 2ने जर 140ला भाग दिला तर या ठिकाणी येणार आहेत 70. 70 प्लस हे 4 वजा 10 या ठिकाणी आहेत 64. मग 64 बरोबर हे 74 वजा 10 म्हणजे किती येणार आहेत? 64 येणार आहेत. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा. जेव्हा आरशाला PQ वर ठेवले जाईल जसे खाली दर्शविले आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जे आरशातील प्रतिमा दिसणार आहे ती ऑप्शन नंबर 2 प्रमाणे दिसणार आहे. यानंतर इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर सुरुवातीला 3 आणि 5 दिलेलं आहे. 3 आणि 5 मध्ये कोण सुरुवातीला येतं ते पाहूया. या ठिकाणी MART म्हणजे 4 अल्फाबेट अक्षर समान आहेत. 5व्या अल्फाबेट प्रमाणात उत्तर निघू शकतं. या ठिकाणी H आहे आणि या ठिकाणी Y आहे. तर H सुरुवातीला येणार म्हणजे सुरुवातीला काय येणार आहे? 5. ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 हा कट झाला. आता 5 हा नंबरचा शब्द सुरुवातीला आला. त्यानंतर MASTER आहे. यानंतर 5 नंबरचा शब्द सुरुवातीला आला. त्यानंतर MARTYR जो 3 नंबरचा शब्द आहे तो सुरुवात 2 नंबरला येणार. या ठिकाणी 5 3 या ठिकाणी पण 5 3 1 दिसत आहे. आता इथे 2 नंबर आहे आणि या ठिकाणी 1 नंबर आहे. 2 नंबरचा शब्द आहे MASTER आणि 1 नंबरचा शब्द आहे MIS. तर MA अगोदर येणार म्हणजेच या ठिकाणी 2 नंबरचा शब्द अगोदर येणार. त्यानंतर 1 नंबरचा येणार आणि शेवटी येणार 4 नंबरचा म्हणजेच 5 3 2 1 4. ऑप्शन नंबर 2 हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न ABCDEFG आणि H हे 8 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेले आहेत. 8 व्यक्ती आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. म्हणजेच हे या दिशेने पाहत आहेत. आता उत्तरेकडे तोंड केल्यावर ही असते उजवी बाजू आणि ही असते डावी बाजू. यानंतर Aच्या उजव्या बाजूला फक्त 3 व्यक्ती बसले आहेत. म्हणजे मी A या ठिकाणी घेणार कारण Aच्या या उजव्या बाजूला फक्त 3 व्यक्ती बसलेल्या आहेत. फक्त B आणि D मध्ये 4 जण बसले आहेत. फक्त B आणि D मध्ये 4 जण बसलेले आहेत.
हे वाक्य थोड्या काळासाठी स्किप करूया, कारण बी आणि डी कुठे घ्यायचं हे निश्चित होत नाही. त्यानंतर एफ लगेच डीच्या उजवीकडे बसला आहे. सी हा बी आणि डीच्या शेजारी नाही. ई जीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर एच आणि एमध्ये किती व्यक्ती बसल्या आहेत असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी एक सुरुवातीचं विधान आहे की ए आणि बीमध्ये एकच व्यक्ती बसते. आता ए आणि बीमध्ये एकच व्यक्ती बसते म्हणजे बी या ठिकाणी येऊ शकतं किंवा बी या ठिकाणी येऊ शकतं. आपण बी या ठिकाणी घेऊया. ए आणि बीमध्ये एकच व्यक्ती बसते. फक्त बी आणि डीमध्ये 4 जण बसले आहेत. मग बी जर या ठिकाणी घेतला तर 1, 2, 3 आणि 4. डी इथं येणार. बी आणि डीमध्ये 4 व्यक्ती बसलेले आहेत. त्यानंतर एफ लगेच डीच्या उजवीकडे. एफ जो आहे तो लगेच डीच्या उजवीकडे म्हणजे या ठिकाणी बसणार एफ. त्यानंतर सी हा बी आणि डीच्या शेजारी नाही. सी हा बी आणि डीच्या शेजारी नाही म्हणजे सी इथे येऊ शकणार नाही. सी इथं आणि इथे येऊ शकणार नाही. ही जी जागा शिल्लक आहे या ठिकाणी सी येणार. त्यानंतर ई जीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ई जो आहे तो जीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. जी या ठिकाणी घेतला तर हा पहिला क्रमांक आणि हा दुसरा क्रमांक. ई जो आहे तो जीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न काय विचारलेला आहे की ए आणि एचमध्ये किती व्यक्ती बसलेल्या आहेत. आता एक जागा शिल्लक आहे डाव्या बाजूची. या ठिकाणी एचला बसवायचं. एच आणि एमध्ये किती व्यक्ती बसलेले आहेत. 1, 2 आणि 3. ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 हे उत्तर असणार आहे. यानंतर विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये फ्रूटला HTUKV आणि TWEAKला VYECM असे लिहिले जाते. त्याच भाषेमध्ये व्हॉवेल कसा लिहिला जाईल. VOWEL आहे. तर या ठिकाणी व्ही मध्ये +2 करा. एक्स येणार. त्यानंतर ओ मध्ये +2 क्यू येणार. डब्ल्यू जशास तसं, कारण 3 नंबरचा जो अक्षर आहे अल्फाबेट आहे ते जशास तसं घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ई मध्ये +2 जी येणार. एल मध्ये +1 एम येणार. QWGM कोणत्या ठिकाणी आहे. XQWGM XQW या ठिकाणी +2 करायचे आहेत म्हणजे एन येणार. XQWGN ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे +2 करायचे आहेत. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते पद येईल असं म्हटलेलं आहे. एफ नंतर एच आहे. एच नंतर आय. आय नंतर के. के नंतर काय येणार या ठिकाणी. सुरुवातीला +2 केले. त्यानंतर 1. त्यानंतर परत +2 म्हणजे आता +1 करावे लागणार. के मध्ये +1 केल्यानंतर एल येणार. त्यानंतर इथे PQRS म्हणजे +3. STUV म्हणजे +3. या ठिकाणी वाय आहे. वाय नंतर ZAB +3 केल्यानंतर काय येणार बी. त्यानंतर AB CD ई परत काय येणार FG जे सुरुवातीला फक्त 1 त्यानंतर +2 LBG ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. त्यानंतर जो 18 नंबरचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. यानंतर नातेसंबंधावरील प्रश्न थोडंसं ओळखायला स्पष्ट येणार नाही, पण या ठिकाणी मी तुम्हाला या चिन्हांचे अर्थ सांगते. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे त्याचा अर्थ आहे भाऊ. इथं भागाकाराचं चिन्ह आहे अर्थ आहे आई. या ठिकाणी वजा आहे म्हणजेच पती. या ठिकाणी अधिक आहे म्हणजेच पत्नी. आता आर अधिक टी दिलेला आहे. अधिकचा अर्थ आहे पत्नी म्हणजेच आर ही पत्नी आहे कोणाची टीची. त्यानंतर थोडंसं वर घेते म्हणजे नंतर तुम्हाला ऑप्शनसाठी परेशानी होणार नाही. आर ही पत्नी आहे कोणाची टीची. त्यानंतर टी गुणाकारामध्ये यस गुणाकाराचा अर्थ आहे भाऊ.
टी हा भाऊ आहे कोणाचा, यसचा. त्यानंतर यस वजा पी म्हणजे यस हा पती आहे कोणाचा, पीचा. यस हा पती आहे. त्यानंतर पी भागाकारामध्ये क्यू म्हणजे पी ही क्यूची आई आहे. पी ही क्यूची काय आहे, आई आहे. म्हणजे हे दोघं पती पत्नी आहेत, त्यांचं हे मूल आहे क्यू. त्यानंतर क्यू अधिक यन म्हणजेच क्यू ही पत्नी आहे कोणाची, यनची. अशा पद्धतीची डायग्राम बनेल. आता काय बरोबर नाही असं म्हटलेलं आहे, क्यू ही टीची आई आहे. क्यू ही टीची आई आहे का, तर नाही, पहिलंच विधान चुकीचं आहे. इतर विधानं चेक करूया. आर ही टीची पत्नी आहे. आर ही टीची, टी या ठिकाणी आहे, आर ही टीची पत्नी आहे, हे विधान बरोबर आहे. पी ही क्यूची आई आहे, तर पी ही क्यूची आई आहे, हेही विधान बरोबर आहे. टी हा यसचा भाऊ आहे. टी हा यसचा भाऊ आहे, हेही विधान बरोबर आहे. यानंतर असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर जर 3 पाहिलात तर तो या आकृतीमध्ये समाविष्ट आहे. यानंतर आपण गणितावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, 12 सेमी उंचीचा आणि 6 सेमी व्यासाचा भरीव धातूचा सिलेंडर वितळवून तयार केलेला प्रत्येक 6 सेमी व्यासाच्या भरीव गोलांची संख्या शोधा असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी एक सूत्र लक्षात ठेवा. ते सूत्र आहे पाय आर वर्ग एच बरोबर 4/3 पाय आरचा घन. आता या ठिकाणी पाय पाय कॅन्सल होणार आहेत. आर वर्ग पहिल्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे की 12 सेमी उंचीचा आणि 6 सेमी व्यासाचा. 6 सेमी व्यास म्हणजे त्रिज्या किती येणार, 3 येणार, कारण व्यास हा त्रिज्येचा दुप्पट असतो. या ठिकाणी 3 गुणाकारामध्ये हे 12 उंची 12, त्यानंतर हे 4/3 जशास तसं. 6 सेमी व्यासाच्या भरीव गोलाची 6ची व्यास दिलेला आहे, 3 त्रिज्या येणार, म्हणजे 3 गुणाकारामध्ये 3 येणार. हे 3 आणि हे 3 कॅन्सल झाले. आता या ठिकाणी काय शिल्लक आहे, 3 गुणाकारामध्ये 12, त्यानंतर हे 3 गुणाकारामध्ये 3 आणि हे 4. आता हे 3 आणि हे 3 कॅन्सल झाले. 4ने भाराला भाग दिला तर भाग जाईल 3चा, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, प्रति लिटर 10 रुपये मिश्रण मिळवण्यासाठी पाणी आणि 15 रुपये प्रति लिटर दुधाचे प्रमाण किती असावे असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना प्रति लिटर 10 रुपये प्रमाणे पाणी आणि दूध म्हटलेलं आहे 15 रुपये प्रति. या ठिकाणी 10 घेऊया, पाणी येणार आहे 0. मग याच्यातला जर फरक घेतला, 0मधून हे 10 येणार, 15मधून 10 वजा गेले 5 येणार. याचा रेशिओ घेतला तर काय येणार आहे, 1:2. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जर 24 महिला एक काम 16 दिवसात पूर्ण करू शकतात तर 32 महिला तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतात असं म्हटलेलं आहे. तर अतिशय सोपा हा प्रश्न आहे. प्रश्न सोडवत असताना 24 महिला किती दिवसात, 16 दिवसात, तर 32 महिला किती दिवसात. या ठिकाणी तिरकस गुणाकार करू नका. 16 × 16, 16 × 2 = 32, पुन्हा 2ने या 24ला भाग द्या, 2 × 2 आणि 2 × 2 = 4. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 12. यानंतर टीनाला ₹8,200 किमतीच्या ग्राइंडरवर 15% सूट मिळते. ती रोख पैसे देत असल्याने त्यामुळे त्याला 3% अतिरिक्त सवलतही मिळते. तिला किती पैसे द्यावे लागतील असं म्हटलेलं आहे. तर 8,200 किंमत आहे, 15% सूट म्हणजे 85/100, त्यानंतर 3% अतिरिक्त सवलत म्हणजे 97/100. आता हे 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल, हे यांचा गुणाकार करा आणि छेदस्थानी 100 घ्या. उत्तर येणार आहे 6,760.90. ऑप्शन नंबर 3. यानंतर टॉय कारची किंमत ₹1800 आहे. विक्रीमध्ये त्याची किंमत ₹1500 करण्यात आली तर किंमत किती टक्क्यांनी कमी झाली असं म्हटलेलं आहे.
किंमत किती होती 1800, कमी किती केली 1500, याच्यामधला फरक किती आहे 300. मूळ किंमत आहे 1800, वर किती येणार फरक 300. गुणाकारामध्ये 100, हे 0 आणि हे 0 कॅन्सल झालं. 300 छेदस्थानी 18. आता याला जर 6ने भाग दिला तर 6×18, 6×5 = 30. 50 छेदस्थानी 3%, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, एक मुद्दल 2 वर्षात वार्षिक 15% दराने चक्रवाढ व्याजावर ₹26,450 ची रक्कम होते. व्याजाचा रक्कम किती आहे म्हटलेलं आहे. संयोजन दरवर्षी केले जाते. मूळ रक्कम काय असं म्हटलेलं आहे. जर आपण बाय ऑप्शन गेल्यानंतर किंवा बाय ऑप्शन न जाताही हा प्रश्न कसा सोडवता येतो ते पाहू. बाय ऑप्शन तर कोणालाही सोडवता येतील. तर 2 वर्षामध्ये वार्षिक 15% दर म्हटलेला आहे चक्रवाढ व्याज. 15%ला आपण या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे याचं जर आपण संक्षिप्त रूप केलं तर 5×15 आणि 5×2 = 10, हे किती आलं 3 छेदस्थानी 20. या दोघांची बेरीज केलं तर किती येणार 23 आणि हे छेदस्थानी किती 20. मग आपल्याला किंमत दिलेली आहे 26,450 दिलेलं आहे. या ठिकाणी अगोदर 20चा वर्ग करू, त्यानंतर 23चा वर्ग करू. आता वर्ग का केला, कारण 2 वर्षात वार्षिक म्हटलेलं आहे. मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते की जर 2 वर्षाचं दिलं तर वर्ग करा, 3 वर्षाचं दिलं तर घन करा. आता 20चा वर्ग येणार 400, 23चा वर्ग येणार 529. मग 529 बरोबर किंमत किती दिलेली आहे 26,450. तर 400 बरोबर किती, हे जर सोडवलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे या ठिकाणी 50. आणि हे 50 गुणाकारामध्ये 400 करा म्हणजे मूळ रक्कम भेटून जाईल. ती येणार आहे 20,000, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, एका दुकानदाराने 2 साड्या आणि 4 शर्टची किंमत 1600 रुपये निश्चित केली. त्याच पैशात कोणीतरी 1 साडी आणि 6 शर्ट खरेदी करू शकतो. मला 12 शर्ट खरेदी करायचे असतील तर मी किती पैसे द्यावे असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना जी मी मेथड सांगणार आहे ती मेथड लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला इतरही प्रश्नांना कामी येईल. 2 साड्या, समजा मी साड्यासाठी काय घेतलेलं आहे X घेतलेला आहे आणि शर्टसाठी घेतलेला आहे Y. मग 2 साड्या आणि 4 शर्टची किंमत किती आहे 1600. त्यानंतर 1 साडी आणि 6 शर्ट यांची किंमत या किमतीमध्ये खरेदी करू शकतो. म्हणजे 1600 रुपयामध्ये 1 साडी आणि 6 शर्ट खरेदी करू शकणार आहे. आता या ठिकाणी समान करण्यासाठी मी हे जे दुसरं समीकरण आहे त्याला 2ने गुणते. आता 2ने गुणायचं म्हटलं तर या ठिकाणी आणि या ठिकाणी पण गुणावे लागणार. मग या ठिकाणी येणार 2x अधिक 12y बरोबर हे 1600 गुणाकारामध्ये 2 किती येणार 3200. जे वरचं समीकरण आहे ते खाली लिहा. 2x अधिक 4y बरोबर किती 1600. आता हे सॉल्व करत असताना या ठिकाणी वजा आणि वजा करा. आता हे अधिक 2x होते आणि हे वजा 2x हे कॅन्सल झाले. 12y मधून 4y गेले, शिल्लक किती राहिले 8y. 3200 मधून 1600 वजा केले, राहिले किती 1600. म्हणजे y बरोबर 1600 भागाकारामध्ये हे 8 किती येणार 200 येणार. y ची किंमत किती भेटली 200 भेटली. आता या ठिकाणी जागा नाही, मग हे मी कट करत आहे. y बरोबर आपली किंमत आलेली आहे 200. आपलं समीकरण काय होतं 2x अधिक 4y बरोबर 1600. समीकरणामध्ये y ची किंमत लिहा. 2x अधिक 4 कंसामध्ये हे 200 बरोबर किती 1600. 2x अधिक 200 गुणाकारामध्ये 4 800 बरोबर किती 1600. 2x बरोबर 1600 वजा 800. मग 2x बरोबर हे किती 800 आणि x बरोबर किती येणार 2ने जर 800ला भाग दिला तर किती येणार 400 येणार. आता मी ही या ठिकाणी किंमत काढलेली आहे. x म्हणजे आपण साडी घेतली होती साडीची आणि y म्हणजे शर्ट 200. मग जे y ची आपण किंमत काढली 200, तर 4y बरोबर किती किंमत होणार आहे 200 गुणाकारामध्ये 4 केला तर 800 शर्ट येणार. कारण आपल्याला 12 शर्ट खरेदी करायचे आहेत. मग 4y बरोबर 200 गुणाकारामध्ये 4, कारण 4y 800
म्हणजे 4 शर्टाची किंमत किती असणार आहे? 800. 4 शर्टची किंमत 800, तर 12 शर्टची किती किंमत? 12 गुणाकारामध्ये 800 छेदस्थानी 4 करा. 4 दुने 8, समोरासमोर कॅन्सल केलं तरी चालतं. 12 गुणाकारामध्ये 2 किती येणार? 2400. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मी तुम्हाला शर्टची आणि साडीचीही किंमत काढून दाखवलेली आहे. एक साडी आपल्याला 400 रुपयाला आणि एक शर्ट जे आहे ते 200 रुपयाला पडलेलं आहे. तर तुम्हाला असाही प्रश्न विचारला की एका साडीची आणि एका शर्टची किंमत किती? तर एका साडीची किंमत येणार 400 आणि एका शर्टची किंमत येणार 200. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. आता हा जो 8 नंबरचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. 120, 240 आणि 480 या 3 संख्यांचा लसावी शोधा म्हटलेला आहे. तर 120, 240 आणि 480 याच्यावरले शून्य कट करा. 12, 24 आणि 48चा लसावी किती येतो तुम्हाला माहीत आहे? 48 येतो. कारण या दोन्हींच्या पाड्यात ही संख्या आहे 48. फक्त वर एक शून्य द्या. 480 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. अखिल 26 दिवसात एखादे काम पूर्ण करू शकतो. साक्षी आणि अखिल दोघेही एकच काम 20 दिवसात करू शकतात. त्यांनी एकत्र सुरुवात केली, पण साक्षी 6 दिवस काम करून निघून गेली. अखिल किती दिवसात उर्वरित काम पूर्ण करेल ते शोधा म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना अखिल हा एकटा किती दिवसामध्ये काम करतो? अखिल हा एकटा 26 दिवसामध्ये काम करतात. साक्षी आणि अखिल दोघे मिळून किती दिवसात करतात? 20 दिवसामध्ये. यांचा लसावी घेतला तर 260 येईल. मग या ठिकाणी हे 10 येणार. या ठिकाणी किती येणार? 13 येणार. म्हणजे 260 जे काम आहे एकटा अखिल 26 दिवसात संपवतो. एका दिवसामध्ये 10 काम तो करतो. या ठिकाणी साक्षीचं आपल्याला दिलं नाही. साक्षी 6 दिवस काम करून निघून गेली. मग 10 मधून जर हे 13 मधून जर हे 10 वजा केले तर किती येणार? 3. 3 हे काम कुणाचं आहे? साक्षीचं आहे. ती 6 दिवस काम करून निघून गेली. 3 सख किती? 18 येणार. आणि अखिल किती दिवसामध्ये काम पूर्ण करेल म्हटलेलं आहे? पूर्ण काम किती आहे? 13. आता या ठिकाणी 3 गुणाकारामध्ये 6 करण्याच्या ऐवजी 10 आणि हे 13 दिलेलं आहे. सायंत्रिक 18 आपलं आलेलं होतं. या ठिकाणी जे 13 आहे दोघांनी मिळून काम केलेलं ते 13 गुणाकारामध्ये 6 करा. 13 किती येणार? 78 येणार आहे. एकूण काम 260. त्याच्यामधून हे 78 वजा केलं तर तुमचं काम शिल्लक येईल 182. अखिल किती दिवसात करतो म्हटलेलं आहे? अखिल एका दिवसामध्ये 10 करतो. 182ला जर 10ने भाग दिलात तर या ठिकाणी 2ने भाग द्या. 2 पंचे 10, 2 9 18 आणि 1 अशी 91 छेदस्थानी 5. तुम्ही जर ऑप्शन नंबर 2 पाहिलात तर त्या ठिकाणी 91 छेदस्थानी 5 हे आन्सर दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. जो कुत्रा आहे तो सशाच्या पाठीमागे प्रत्येक 6 उडीमागे 5 उडी घेतो म्हटलेला आहे. परंतु कुत्र्याच्या 4 उड्या आणि सशाच्या 5 उडी समान आहे. कुत्रा आणि ससा यांच्या गतीचे गुणोत्तर किती आहे असं म्हटलेलं आहे. आता मी समजा सशाला ए घेतलं आणि कुत्र्याला बी घेतलं तर कुत्रा सशाच्या प्रत्येक 6 उडीमागे 5 उडी घेतो. परंतु कुत्र्याच्या 4 उड्या सशाच्या 5 उडी समान. मग ए गुणाकारामध्ये 4 बरोबर बी गुणाकारामध्ये 5, कारण समान आहेत. कुत्र्याच्या 4 उड्या सशाच्या 5 उड्या समान आहेत. मग यांचं गुणोत्तर जर घेतलं एस बी बरोबर किती येणार आहे? 5 4 येणार आहे. 5 गुणाकारामध्ये 5 केला तर येणार 25 आणि 4 गुणाकारामध्ये 6 केला तर येणार आहे 24. म्हणजेच 25 24. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 6 उडी मागे 5 उडी घेतो म्हटलं होतं, म्हणून आपण इथं गुणाकारामध्ये 5 आणि गुणाकारामध्ये 6 केलेले आहेत. यानंतर 4 खुर्च्यांची किंमत 2 टेबलांच्या किमती एवढी आहे. 4 टेबलांची किंमत म्हणजे 2 बोर्डाच्या किमतीच्या बरोबरीची आहे आणि 4 बोर्डाची किंमत 2 पंख्यांच्या किमती एवढी आहे. एका पंख्याची किंमत रुपये 850 असल्यास एका खुर्चीची किंमत किती असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना
किचकट असा काही नाही, अतिशय सोपा आहे, फक्त काळजीपूर्वक करायला हवा. एका पंख्याची किंमत दिलेली आहे. एका पंख्याची किंमत किती दिलेली आहे? 850. आणि म्हटलेलं काय आहे की 4 बोर्डाची किंमत 2 पंख्यांच्या किमती एवढी, म्हणजेच 4 बोर्डाची जी किंमत आहे 2 पंख्यांच्या किमती एवढी आहे. एका पंख्याची किंमत 850 आहे. मग 2 पंख्यांची किंमत किती येणार? याची दुप्पट करा, ती येणार 1700. म्हणजे 4 बोर्डाची किंमत किती येणार आहे? 1700 येणार आहे. आता 4 टेबलांची किंमत म्हणजे 2 बोर्डाच्या किमतीच्या बरोबरीची आहे. 2 बोर्ड, 4 बोर्डाची किंमत 1700 आहे. तर एका बोर्डाची 2 बोर्डाची किंमत किती येणार? 1700ला जर तुम्ही 2 ने भाग दिलात तर या ठिकाणी येणार 2 बोर्डाची किंमत 850. मग 4 टेबलाची किंमत म्हणजेच 2 बोर्डाची किंमत, 4 जे टेबल आहेत 4 टेबल ते 2 बोर्डाच्या किमती एवढे, म्हणजे 4 टेबलाची किंमत किती येणार? 850 येणार आहे. त्यानंतर 4 खुर्च्याची किंमत 2 टेबलांच्या किमती एवढी. आता 4 टेबल 850चे आहेत, म्हणजे 2 टेबलाची किंमत किती येणार? 2 टेबलाची किंमत येणार 425. म्हणजे 4 खुर्च्या ज्या आहेत त्या 2 टेबलांच्या किमती एवढ्या आहेत. 2 टेबलाची किंमत आलेली आहे 425 आणि 4 खुर्च्यांची किंमत 2 टेबलांच्या किमती एवढी विचारलेली आहे. एका खुर्चीची किंमत या ठिकाणी 4 खुर्च्यांची किंमत 2 टेबलांच्या किमती एवढी. 2 टेबलांची किंमत आहे 425. मग 1 बरोबर किती? 425 छेदस्थानी 4 केला तर 106.25 या ठिकाणी येऊन जाईल ऑप्शन नंबर 1. यानंतर बॉडमॉसवरील हा प्रश्न आहे. तर अगोदर कंस जो आहे मध्यभागीचा तो कंस सोडवून घेऊया. या ठिकाणी आहे 25 छेदस्थानी 18. त्यानंतर हे 6 आहे 2 12, 12 आणि 5 किती? 17 छेदस्थानी 6 वजा आहे 7 छेदस्थानी 36. आता यांचा अगोदर छेद समान करून घेऊया. 36 करूया. 18ला 2 ने गुणलं तर 36 येणार. खाली गुणल्यानंतर वर पण गुणावं लागणार. इथं किती येणार? 50. त्यानंतर 6ला 6 ने गुणावे लागणार. 17ला 6 ने गुणला तर किती येणार आहे? 102. त्यानंतर इथं 7 जशास तसं इथं वजा आहे 50 आणि हे 102, 152 झाले. 152 वजा 7 केलात तर 145 छेदस्थानी 36 या पूर्ण मधल्या कंसाची किंमत आहे. आता इथं 7 दुने 14, 14 आणि 3 किती? 17 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये हे सोडवून घेऊया. 11 सख्ख 66 आणि हे 2 68 छेदस्थानी 6 हे कंसामध्ये आहे. भागाकारामध्ये इथं आपली किंमत आली होती 145 छेदस्थानी 36. याला उलटं करूया. वर 36 येणार, छेदस्थानी 145 येणार. हा कंस बंद झाला. त्यानंतर y भागिले 72.5 गुणाकारामध्ये 204 दिलेला आहे. आता या ठिकाणी सोडवत असताना आपण जर इथे सोडवलं की 3 दुने 6, 3 1 3, 3 दुने 6 या ठिकाणी येईल. आता या 68 आणि 6 याचे अर्धे पण घेऊन हे तुम्ही करू शकतात. या ठिकाणी मी अर्धे घेतले नाहीत. 2 ने भाग द्या. 2 6, 2 8. आता या ठिकाणी 17 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये जर यांचा गुणाकार केला तर तो येणार आहे 408. छेदस्थानी काय शिल्लक आहे? 145. आता 17 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये 408 छेदस्थानी 145. पुढे जाऊ याच्याकडे. y बरोबर 72.5 गुणाकारामध्ये 204 आहे. मग y बरोबर 72.5ला मी असं लिहू शकते का? 725 आणि वरी 10, कारण इथला दशांश चिन्ह मी काढून टाकलेला आहे. किंवा हे 10 जर लिहायचं नसेल तर या ठिकाणी इथे लिहायला अडचण येत आहे म्हणून मला हे मोडावं लागत आहे. 17 छेदस्थानी 7 आलं होतं. त्यानंतर 408 छेदस्थानी 145 बरोबर y गुणाकारामध्ये 1 घ्या आणि 725 घ्या, किंवा 204 आहे इथं 0 द्या, कारण इथला दशांश चिन्ह काढून टाकला आहे म्हणून इथं वाढवला. आता हे याला तुम्ही भाग देऊ शकता. 5 ने भाग द्या. 5 1 5 उरले 2, 5 चोक 20
परत उरले 5 5 25, तर 5 चोक 20 आणि 5 8 40, वर आलं 408 छेदस्थानी 145, 17 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये 408 छेदस्थानी 145 बरोबर 408 छेदस्थानी 145. आता 17 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये 408 छेदस्थानी 145, हे इकडल्या साईडला येऊन 105 वर येणार, 408 खाली येणार, हे आणि सॉरी 145 आहे, हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, परत हे आणि हे कॅन्सल झालं. शिल्लक काय राहिलं? 17 छेदस्थानी 7. ऑप्शन तुम्ही पाहू शकता, ऑप्शन नंबर 2 मध्ये हे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, ए आणि बी हे 2 टायपिस्ट आहेत. एका दुपारी त्यांनी प्रत्येकाला 80 पाने टाईप करण्यासाठी देण्यात आली. त्यांनी कामाची समान विभागणी केली, परंतु बीने एच्या 40 मिनिटे आधी पूर्ण केले, ज्याला त्या कामासाठी 4 तास लागले. पुढील दुपारी 121 पृष्ठे त्यांना पुन्हा टाईप करण्यासाठी देण्यात आली, मात्र यावेळी त्यांना अशा पद्धतीने कामाची विभागणी करण्याचा निर्णय घेतला की टायपिंग एकाच वेळी पूर्ण होईल. एला किती पाने टाईप करायचे आहेत असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना ए आणि बी हे 2 टायपिस्ट आहेत. प्रत्येकाला 80 पाने टाईप करण्यासाठी सुरुवातीला दिली होती, परंतु बीने एच्या 40 मिनिटे आधी पूर्ण केले म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण मिनिटामध्ये रूपांतर करूया. 4 तासाचे किती होणार आहेत? 200 मिनिट, आणि एला 40 मिनिटे आधी बीनं पूर्ण केलेलं आहे, म्हणजे 3 तास 20 मिनिटं लागलेली आहेत. याचे जर मिनिटामध्ये आपण रूपांतर केलं तर ते येणार आहेत 240 मिनिट. याला 3 तास 20 मिनिट लागले होते, त्याचं आपण मिनिटात रूपांतर केलं, ते येणार 240. आता या ठिकाणी हा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. संक्षिप्त रूप द्या. भाग जर दिला तर 4 सक 24, 4 25, 6 5 आलं, हे आलं वेगाचं गुणोत्तर. आता आपण करूया वेळेचं. 5 6 उलट घ्या, 6 5 आलं होतं, त्याला 5 6 घ्यायचं, कारण आपण वेळेचं काढत आहोत. याचा LCM येतो 30 LCM आल्यानंतर या 5 आणि 6ची बेरीज करायची, ती येते 11. 11 बरोबर 121 पृष्ठे, तर 1 पृष्ठ बरोबर किती? मग 1 पृष्ठ बरोबर किती येणार आहेत? 11 येणार आहेत. एचं गुणोत्तर आहे 5, 11 गुणाकारामध्ये 5 केलात तर 55 येणार. बीचं गुणोत्तर आहे 6, 11 गुणाकारामध्ये 6 केलात तर 66 येणार. म्हणजेच 11ला एला किती पाने टाईप करायची आहेत? 55 पृष्ठे टाईप करायची आहेत, आणि बीला 66 पृष्ठे टाईप करायची आहेत, जेणेकरून त्या दोघांच्या टायपिंग एकाच वेळी पूर्ण होईल असं म्हटलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, 40 किलो वजनाची व्यक्ती सामील झाल्यास एका गटाचे सरासरी वजन 1 किलोनं वाढते. जर या व्यक्तीचे वजन 28 किलो असते तर गटाचे सरासरी वजन 1 किलोने कमी झाले असते. गटाचे वास्तविक सरासरी वजन किती आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी फक्त 40 + 28 करा आणि छेदस्थानी 2, हे येणार 68 छेदस्थानी 2 बरोबर किती येणार आहे? 34, म्हणजे 34 किलो सरासरी वजन आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, मार्चमध्ये जीन्सच्या खरेदीवर 20% सूट आणि कोटवर 12% सवलतीसाठी दुकानदाराची सवलत योजना सुरू होती. तसेच पेमेंट करण्यासाठी फक्त SBI कार्ड वापरल्यास 5% सूट मिळत होती. आनंदने 1200 रुपयांची जीन्स आणि 4500 रुपयांचा कोट खरेदी केला. त्याने HDFC बँक कार्डद्वारे पैसे भरल्यास त्याला किती पैसे द्यावे लागतील असा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना जीन्स आणि कोट आहे, एका साईडला जीन्स आणि एका साईडला कोट लिहून घ्या. किंमत किती दिलेली आहे? 1200 रुपयांची जीन्स घेतली म्हणजे जीन्सच्या खाली 1200 येणार. जीन्सवर सूट किती आहे? 20%, म्हणजेच 80 छेदस्थानी 100 येणार. परत कोटची किंमत दिलेली आहे 4500, सूट किती दिलेली आहे? 12%, म्हणजे 88 छेदस्थानी हे येणार 100. आता हे 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले, परत इथले 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. या ठिकाणी यांचा गुणाकार किती येईल? 960, आणि 45 आणि 88चा गुणाकार येणार आहे 3960. आता 3960 + 960 जर आपण केलं
तर उत्तर येणार आहे 4920, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर सिलेंडरच्या पायाची त्रिज्या आणि उंची अनुक्रमे 17 सेमी आणि 49 सेमी असेल तर सिलेंडरचा वक्र पृष्ठभाग याचे क्षेत्रफळ किती असेल असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना सूत्र आहे 2πr/h. या ठिकाणी 2 गुणाकारामध्ये 22 छेदस्थानी 7, त्रिज्या किती दिलेली आहे, उंची 49 आणि त्रिज्या 17, म्हणजे हे 17 आणि हे 49. 7ने या ठिकाणी भाग द्या, भाग जाईल 7चा, 7 7 49. आता हे 22 गुणाकारामध्ये 2 44, परत 17 गुणाकारामध्ये 9. या सगळ्यांचा जर गुणाकार केलात तर या ठिकाणी उत्तर येणार आहे 5236, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका पोलीस कर्मचाऱ्याला 380 मीटर अंतरावरून चोर दिसतो. चोर पळू लागतो आणि पोलीस त्याचा पाठलाग करतो. चोर आणि पोलीस अनुक्रमे 25 मीटर प्रति सेकंद आणि 30 मीटर प्रति सेकंद वेगाने धावतात. पोलीस कर्मचाऱ्याला चोर पकडायला किती वेळ लागणार असं म्हटलेलं आहे. एकूण अंतर किती आहे, 380 मीटर आहे. चोर पळत आहे, त्याच्या मागं पोलीस पळत आहे, म्हणजे एकाच दिशेने ते पळत आहेत. वेगांची काय करावी लागणार आहे, वजाबाकी. 25 मीटर प्रति सेकंद आणि 30 मीटर प्रति सेकंद आहे, यांच्यामधला फरक घेतला तर तो किती येणार आहे, 5. आता 5ने याला भाग द्या, 5 ते 35, उरले किती इथं 3, 5 सख 30, म्हणजे 76 सेकंद, ऑप्शन नंबर 1. यानंतर गतिमान वस्तूने व्यापलेले अंतर d हे वेळेच्या y समप्रमाणात असते. जेव्हा ट्रेन 3 तासात 120 मैल प्रवास करते तर ती 8 तासामध्ये किती मैल प्रवास करेल. हे सुरुवातीला y हे d वेळेच्या आणि t समप्रमाणात असते म्हटलेलं आहे. मग 3 तासामध्ये 120 तर 8 तासामध्ये किती. जेव्हा समप्रमाणात असतं तेव्हा आपण तिरपा गुणाकार करत असतो. व्यस्त प्रमाणात असल्यानंतर आपण समोरासमोरील गुणाकार करतो. 8 गुणाकारामध्ये 120 छेदस्थानी 3, 3ने भाग द्या, 3 चोक 12, 8 आणि ह्या 40चा गुणाकार करा, 320. समप्रमाण आहे हे कसं ओळखायचं, तर समप्रमाण म्हणजे जेव्हा इथं 3 तासामध्ये 120 मैल तर 8 तासामध्ये किती अंतर वाढलेलं आहे, इथं पण वाढणार आहे. जेव्हा व्यस्त प्रमाण असतं ते हे अंतर वाढलेलं या ठिकाणी कमी होत असतं. जेव्हा दोन्ही गोष्टी वाढत असतात तेव्हा समप्रमाण असतं. यानंतर पुढील प्रश्न, परीक्षेत प्रत्येकी 100 गुणांचे 3 विषय असतात. विद्यार्थ्याला पहिल्या विषयात 75% आणि दुसऱ्या विषयात 86% गुण मिळाले. त्याला एकूण 68% गुण मिळाले. तर तिसऱ्या विषयात त्याच्या गुणाची टक्केवारी किती असेल असं म्हटलेलं आहे. 100 गुणांचे 3 विषय असतात, पहिला विषय आणि हा दुसरा विषय. पहिल्या विषयामध्ये 75% आणि दुसऱ्या विषयामध्ये 86% गुण मिळालेले आहेत. एकूण किती मिळालेले आहेत, 68% मिळालेले आहेत. यामधला फरक घ्या. आता यांची वजाबाकी करा, या ठिकाणी लिहा. या दोघांची वजाबाकी करा, या ठिकाणी लिहा. याची वजाबाकी येईल 18, 75 वजा 68 केला तर येणार आहेत 7. मग आता 18 आणि 7 किती होणार आहेत, 25. मग 68मधून जर आपण 25 वजा केले, का तर कारण 68% हे एकूण गुण आहेत. फर्स्ट दिले होते 75, सेकंड दिले होते 86. हे आपण 25 वजा केले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 43%, ऑप्शन नंबर 1. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे कारण गणिताचे विश्लेषण देण्यासाठी इथं जास्त वेळ लागलेला आहे. पहिला प्रश्न आहे, निम्नलिखित विकल्पों में से कौन सा एक वाक्य संबंधवाचक सर्वनाम का उदाहरण नहीं है. जो व्यक्ति आपत्ति में विचलित नहीं होता वह अवश्य अपनी मंजिल में पाता है. तो जो यह संबंधवाचक सर्वनाम है, यह अच्छा विचार है. जो दूसरों के लिए खड़ा खोदता है वह स्वयं उसमें गिरता है. यहाँ संबंधीवाचक सर्वनाम का उदाहरण है. जिससे चोट लगती है वही पीर समझता है. यहाँ पर भी संबंधवाचक सर्वनाम का प्रयोग किया हुआ है. यह अच्छा विचार है, यहाँ पर संबंधवाचक सर्वनाम नहीं आया है. यही हमारे प्रश्न का उत्तर है.
आगे का सवाल है, यह घटना अद्भुत है। उक्त वाक्य में प्रयुक्त अद्भुत के स्थान पर उसके समानार्थी शब्द का प्रयोग निम्न में से किस वाक्य में नहीं किया गया है? तो यह घटना अद्भुत है, यह घटना आश्चर्यजनक है, यहाँ पर किया है। यह घटना विलक्षण है, यह घटना भयानक है, यहाँ पर नहीं किया है। यह घटना अपूर्व है, इस ऑप्शन में भी किया है। आगे का सवाल है, निम्नलिखित वाक्य में से अशुद्धि पहचाने। आपकी घड़ी में कई बजे है? तो आपके घड़ी में कई में अशुद्धि है, कितने बजे है ऐसा होना चाहिए यहाँ पर। निम्नलिखित मुहावरे के उचित अर्थ का चयन कीजिए। चेहरे पर हवाइयाँ उड़ना, घबराना, उसे कहते हैं घबराना। निम्न में से कौन सा शब्द कमल शब्द का पर्यायवाची है? तो वह शब्द है राजीव, कमल का पर्यायवाची शब्द है। मुझे आप पुराने पते पर पत्र दीजिएगा। इस वाक्य में दीजिएगा के स्थान पर उपयुक्त शब्द क्या होगा? तो वह शब्द उपयुक्त होगा भेजिएगा। ऊपर की ओर जाने वाला उपरोक्त वाक्यांश के लिए एक शब्द क्या होगा? तो वह शब्द है ऊर्ध्वगामी, उसे कहते हैं ऊपर की ओर जाने वाला। इसके आगे का सवाल है, निम्नलिखित में से किस विकल्प में सर्वनाम शब्द त्रुटिपूर्ण है? तुम तो बहुत व्यस्त हो, यह शुद्ध है। उसने अपनी माली को काम से निकाल दिया, यहाँ पर भी सही है। हमारे से अब यह सब नहीं होता, यहाँ पर अशुद्ध है। हमसे अब यह सब नहीं होगा, यह सही वाक्य होगा। आप लोग बहुत बड़े आदमी हो, यह भी शब्द शुद्ध वाक्य में है या आया है यहाँ पर सर्वनाम। हमारे से अब यह सब नहीं होगा, यह गलत है। हमसे अब ये सब नहीं होगा, यह शुद्ध है। जिसमें शक्ति न हो, वाक्यांश के लिए इनमें से उपयुक्त शब्द कौन सा है? तो जिनमें शक्ति न हो उसे कहते हैं अशक्त। जो स्त्री प्रिय बोलती है, वाक्यांश के लिए एक शब्द है। तो जो स्त्री प्रिय बोलती है उसके लिए शब्द है प्रियंवदा। राय का डैश डैश बनाना। उपरोक्त मुहावरे में रिक्त स्थान की पूर्ति उचित शब्द द्वारा कीजिए। तो राय का पहाड़ बनाना। निम्नलिखित में से शुद्ध वाक्य कौन सा है? तो वह शुद्ध वाक्य, राघव अपने मामा के साथ घूमने गया है। रमेश आगरे गया था, आगरे यहाँ पर अशुद्ध है। सीता पटने से आई है। अल्पेश सवेरे जल्दी उठता है, यह शुद्ध वाक्य है। अल्पेश सवेरे जल्दी उठता है। नीचे दिए गए वाक्य के अशुद्ध भाग का चयन कीजिए। अध्यापक ने आपकी अभ्यास पुस्तिका का अवलोकन करके देख लिया है। तो यहाँ पर अवलोकन करके देख। राहुल का बेटा नीट उन्नति की ओर अग्रसर है। उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द का उपयुक्त विलोम शब्द निम्न में से क्या होगा? तो वह होगा अवनति, उन्नति के विलोम आएगा अवनति। निम्न में से कौन सा शब्द बिजली शब्द का पर्यायवाची शब्द नहीं है? तो वह है तटिनी शब्द पर्यायवाची नहीं है। दामिनी, तड़ित, चंचला यह बिजली के पर्यायवाची शब्द है। आगे एक पैराग्राफ है। दिए गए गद्यांश के अनुसार प्रश्न संख्या 1 से 5 के उत्तर दीजिए। पृथ्वी के ऊपर वायुमंडल के स्ट्रेटोस्फियर में ओजोन गैस की एक मोटी परत है। यह धरती के जीवन का रक्षा कवच है, जिससे डैश डैश से आने वाली हानिकारक डैश डैश रोक ली जाती है। तो इसके लिए सही शब्द है जिससे शनि ग्रह से आने वाली किरणें रोक दी जाती है। इससे छोटे बड़े सभी किंतु पृथ्वी के ऊपर जहरीली गैसों के बादल बढ़ते जाने के कारण सूर्य की अनावश्यक किरणें बाह्य अंतरिक्ष में वर्तित नहीं हो पाती, जिसके कारण पृथ्वी का डैश डैश ग्लोबल वार्मिंग बढ़ता जा रहा है। तो इससे पृथ्वी का प्रदूषण बढ़ता जा रहा है।
इससे छोटे बड़े स्वभिद्वीप समूहों एवं महाद्वीपों के डैश डैश क्षेत्रों के डूब जाने का खतरा बढ़ गया है। इसे ग्रीन हाउस प्रभाव कहते हैं। तो इसके लिए सही शब्द आएगा यहाँ पर तटीय, ऑप्शन नंबर 2। वाक्य कैसा होगा आप यह देखते हैं कि तटीय क्षेत्रों के डूब जाने का खतरा बढ़ गया है, इसे ग्रीन हाउस प्रभाव कहते हैं। यही स्थिति रही तो मुंबई जैसे महानगर प्रलय की गोद में समा सकते हैं। पृथ्वी पर बढ़ते तापमान के कारण विश्व डैश डैश को अमृत एवं पोषक जल प्रदान करने वाले ग्लेशियर या तो लुप्त हो गए हैं या लुप्त होने की ओर बढ़ जा रहे हैं। तो इसके लिए सही शब्द है सभ्यता, ऑप्शन नंबर 2। तो पूरा वाक्य कैसा होगा कि सभ्यता को अमृत एवं पोषक जल प्रदान करने वाले ग्लेशियर या तो लुप्त हो जाते हैं या लुप्त होणे की ओर बढ़ते जा रहे हैं। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 13 जानेवारी शिफ्ट 2 मधील पूर्ण पेपर विश्लेषण पाहिलेलं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच पुनश्च एकदा सांगते की टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर तुम्हाला याची PDF आणि आन्सर की दोन्हीही मिळून जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।